अपने अपने घर में बोल देना, जेल जाने को तैयार रहो, ये जेल में डालेंगे सबको, यही कर सकते हैं ये। आज देशामध्ये जर पाहिलं तर मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचं प्रत्येकाचं तोंड बंद केलं जाते, कारण गोदी मीडिया सुद्धा त्यांच्याकडून झालेली आहे। अरे त्या मीडियाने सुद्धा पैशासाठी आपली लाज विकून खाली। एकेकाळी त्या मीडिया म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न सरकारकडे मांडणारा आणि आपली प्रत्येकाला सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारणारी ती मीडिया सरकारने फेकलेल्या पैशासमोर त्यांच्या समोर जाऊन झुकत आहे। त्या मीडियाला सुद्धा बोलण्याची हमी नाही, किंवा आमच्यासारख्या एखाद्या युट्यूबरला तर त्या सरकार विरुद्ध प्रश्न विचारण्याची, सरकारला एखादी जाब विचारण्याची हमी नाही। अरविंद केजरीवालांनी म्हटल्याप्रमाणे जर सरकारला काही म्हणायचं असेल तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा। म्हणजे अरविंद केजरीवाल सारखा एक शेतकऱ्याचा प्रश्न मिटवणारा, म्हणजे प्रत्येक गोरगरिबांचे प्रश्न मिटवणारा एक उत्कृष्ट असा मुख्यमंत्री, त्यांना सुद्धा आज ईडीची खोटी कारवाई लावून त्यांना सुद्धा आज आत करण्यात आलं आहे। म्हणजे त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं। कशामुळं? कारण त्यांनी बीजेपी कडून नव्हते। मग जर अरविंद केजरीवाल खरा चोर आहे, अरविंद केजरीवाल जर ईडी जर पैसे खाले असतील, त्याला जर खरोखरी ईडीची कारवाई लागली असेल, तर मग त्या चोर माणसाला बीजेपी पक्षात का घ्यायचं, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो। जर अरविंद केजरीवाल चोर असेल तर मोदी सरकार आपल्या बीजेपी पक्षात त्यांना कशासाठी बोलवतंय? तरी सुद्धा अरविंद केजरीवाल लाज विकून खाणारा माणूस नाही, किंवा या मोदी सरकारच्या पैशासमोर झुकणारा माणूस नाही, आणि या बीजेपी पक्षात तर तो कधीच येणार नाही। आज जर पाहिलं तर आपल्या या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, संविधान लागू झाल्यापासून इतका भ्रष्ट प्रधानमंत्री आजपर्यंत आपल्या देशाला लाभला नव्हता। हे मी नाही, अरविंद केजरीवाल। भारत के इतिहास में सबसे भ्रष्ट प्रधानमंत्री अगर कोई हुआ है। आपल्या देशातले पंतप्रधान जर सुशिक्षित नसतील, आपल्या देशाचा पंतप्रधानांनी शिक्षण किती घेतले माहिती आहे? आझादी मिळाल्यापासून आपल्या देशातला 12वी पास हा पहिला पंतप्रधान आहे। आजाद भारत में कोई 12वीं पास प्रधानमंत्री हुआ है। 12वी पास जर आमच्या मुलाला सांगितलं की त्याचं स्वतःचं नाव इंग्रजी त्याला लिहिता येत नाही, मग हा तर चायवाला, मी नाही म्हणत, तो स्वतः म्हणतो मी लहानपणी रेल्वे गाडीच्या डब्यामध्ये चहा विकत होतो। मित्रों, मैं बचपन में रेल के डिब्बे में चाय बेचता था। मला सांगा, चहा विकणारे खरेच हुशार असतात का हो? आणि जर ते हुशार असते तर चहा विकले असते का? म्हणजे त्यांना काही कळतच नव्हतं, म्हणून ते चाय विकाय गेले, आणि चाय विकत विकत आज संपूर्ण देश विकायला निघाले। पण हा देश लोकशाहीचा, ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानावर चालणारा हा देश आहे, आणि हा देश यांच्या भ्रष्ट नेत्यांच्या हाताखाली विकू देणार नाही। म्हणून येणाऱ्या काळात जर आम्हाला लोकशाहीचा देश टिकवायचा असेल तर फक्त सुशिक्षित पंतप्रधान निवडावा लागेल, नाहीतर अशिक्षित पंतप्रधान निवडून आमचा देश सुद्धा आज अनपढ होत चाललाय, आज आमचा देश सुद्धा असुशिक्षित होत चाललाय। त्याचं एकमेव कारण म्हणजे आमचा इथल्या पंतप्रधानच 12वी पास आहे। आमच्या पंतप्रधानालाच काही येत नाही, आणि त्यांना फक्त एवढंच येतं की दिवसभरात फक्त एखाद्याचं तिकीट काढायचं, म्हणजे एखाद्याकडून पैसे घ्यायचे आणि एखाद्याच्या मागे ईडीची कारवाई लावून त्याला एका दिवसाच्या आत 24 घंट्याच्या आत कसं जेलमध्ये टाकायचं। सवेरे से शाम तक इसको जेल भेजो, इसकी सदस्यता रद्द करो, इसको जेल भेजो। तो जर आपल्या पक्षाचा नसेल तर त्याला फक्त जेलमध्ये कसं टाकायचं हे त्यांना येतं, पण त्यांना देश कसा घडवावा यांच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही। अरविंद केजरीवाल असं म्हणतात, माझ्याकडे फक्त 24 घंट्यासाठी ईडी द्या, सीबीआय द्या, मग बघा बीजेपीचे 50% तरी नेते जेलमध्ये गेल्याशिवाय। मेरे को 24 घंटे के लिए सीबीआई और ईडी दे दो, आधी से ज्यादा बीजेपी जेल में ना हो तो मेरे को कहते हैं। म्हणजे त्यांचे घोटाळेच इतके आहेत। अरे घडी बनवणाऱ्या कंपनीला पुलाचं टेंडर देतात, मग तो पूल टिकल का हो? मग अशा प्रकारचे पैसे खाणारे हे पक्ष म्हणजे बीजेपी पक्ष होय, आणि अशा पक्षांविरोधात बोलणाऱ्याला जेलमध्ये जावं लागतं। परंतु हा लोकशाहीचा देश आहे, इथं प्रत्येक जणाला, प्रत्येक लोकशाहीच्या देशातल्या नागरिकाला या सरकार विरोधात जाब विचारण्याची परवानगी आमच्या बाबासाहेबांनी दिलेली आहे। म्हणून मी नाही, माझ्याहून लहान मुलं व माझ्याहून वडीलधारी माणसं सुद्धा येणाऱ्या काळात या सरकारला प्रश्न विचारतीलच।